शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रगतशील शेतकरी श्री गजाननराव काशीनाथराव नांगरे सर, हो सर, राणा नांजनवाडी, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे. सरांनी या हळद प्लॉटमध्ये आपल्या रुद्राबाईट कंपनीचं ब्लॅक मॅजिक बुडामधून दिलेलं आहे. गुरु मॅजिकचा स्प्रे घेतलेला आहे आणि आता 4 दिवसापूर्वी ब्लॅक मॅजिक आणि गुरु मॅजिक ठिबकमधून सोडलेलं आहे. तर सरांनी वापरल्याच्या नंतर सरांना आलेला अनुभव, सर आता इतके दिवस शेती करतात, दरवर्षी पिकामध्ये आणि यावर्षी पिकामध्ये काय काय बदल सर स्वतः सांगते. सर नमस्कार. नमस्कार सर. सर आपला परिचय. माझं नाव गजानन काशीनाथ नागरे, राहणार अंजनवाडी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली सर. दरवर्षी सर अशी म्हणजे आम्ही घेत होत ना, याच्या अगोदर ब्लॅक मॅजिक आधी आता यावेळेसच वापरलं तर एकदम व्यवस्थित रिझल्ट दिला, म्हणजे मस्त वाटला. आता अगोदर आमच्या हळदीच्या शेतामध्ये पूर्ण पिवळ्या राहतात. पिवळ्या असल्यामुळं म्हणजे झिंक दिलं, फेरस दिलं तरी काय फरक पडत नाही, पिवळ्याच राहतात. पण यावेळेस तुमचा ग्रो मॅजिक आणि ब्लॅक मॅजिक हे दोन्ही वापरल्यामुळे इतकी हळद सुंदर आणि म्हणजे असं हिरवी आणि पानाची रुंदी पण वाढली आणि फुटव्या पण सुरुवात झाली. असा आनंद झाला म्हणजे फवारणी केल्याच्यानंतर आज इतकं बेस्ट वाटायले की सरांना मुद्दाम फोन करून सांगितलं की सर या पहा, एकदम चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला सर याचा. सर आता इतर शेतकऱ्यांच्या हळदी प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये बराच फरक आहे, म्हणजे जवळपास सर 80% फरक आहे आपल्या त्या प्लॉटमध्ये. कारण त्याचा हळद अजून बी पिवळीच आहे. आपली पाहायला येतात की बाबा एवढी हळद हिरवी झाली कशी, इतकी पिवळी होती हळद पूर्ण. आणि आज रोजी हळद अशी दिसायली की एकदम हिरवीगार, पूर्ण काळोखी वगैरे समजा काय आलं याच्यावर. आता तू काय सांगू शकतो बाया? या रानामध्ये म्हणजे हळद पिवळी असताना पण हिरवी झाली. 2 दिवसामध्ये रिझल्ट आला जास्तीत जास्त. तिसऱ्या दिवशी चांगला रिझल्ट मिळाला. तिसऱ्या दिवशी वाढ तर सर आता जवळपास पहा ना, जवळपास अर्धा ते 1 फुटानं वाढ झाली. हां, आणि तिसऱ्या दिवशीच फरक मिळाला. आणि तिकडं आणि रिझल्टच्या मानाने काय सांगू? काहीच नाही सर, किंमत म्हणजे असे काहीच नाही सर. आज जर मार्केटमध्ये जर आपण दुकानावर जर घ्यायला गेलो सर, हा 2-2, 3-3 हजाराचे प्रोडक्ट आणून बी काही रिझल्ट नाही, म्हणजे रिझल्ट नाही. आणि एकदाच वापरलं ते इतका नंबर 1 रिझल्ट मिळाला की असं लेच खास, इतका आनंद झाला असं वापरून. सर तुम्हाला असं वाटतं की रुद्राबाईट कंपनी तुम्ही जर ब्लॅक मॅजिक आणि ग्रो मॅजिक कंटिन्यू दरम्यान वापरत राहिले तर उत्पादनामध्ये काही फरक पडेल? हां, 100% सर, 100% उत्पादनामध्ये फरक पडणार. कारण आत्ताच बघितलं सर आपण, एवढी हळद म्हणजे वाढ बी झाली, फुटव्याची संख्या पण निघायला लागली. आता बरेच काही फुटवे दिसायलेत, 2-2, 3-3 फुटवे, हां 3-3, 4-4 फुटवे निघालेत. याच्या अगोदर फुटवा पण नव्हता, काळोखी नव्हती, पिवळी हळद होती पूर्ण आणि वाढ पण झाली. आणि पोंगा जर बघितला सर तर पोंगा बी एकदम नंबर 1 याचे पोंगे मिळाले सर भाई, ठोकर असे पोंगे आणि स्ट्रॉंग पोंगे पण निघालेत. आणि थोडेसे मला वाटतं जाडी पण वाढली. हो, हां, स्टंपची जाडी पण वाढली. चांगलं मिळालं सर, एकदम नंबर 1 आहे. आणि आम्हाला तर वाटतं सर आम्ही परत घेणार, अजून घेतलं अजून पण दर महिन्याला टाकणार. आणि किमतीच्या मानानं सर काहीच नाही. बरोबर. हां, उत्पादनामध्ये किती फरक होईल तुम्हाला? फरक मला तर वाटतं सर म्हणजे आता पहिल्या जे आपण जे घेतलेलं आहे त्याच्या मला वाटतं तरी 25 ते 30% तरी वाढ होईल असा अंदाज. 100% वाढ होईल. हां, 100%, 25-30% तरी नक्कीच होईल. चालेल. एकंदरीत तुम्ही ब्लॅक मॅजिक आणि ग्रो मॅजिक वापरून 100% समाधानी? हां, समाधानी सर. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? हां सर, सांगणार सर. आता येऊन पाहतात ना सर, तरी पण सांगणार होतं बाबा की हे घेतले आम्ही, दाखवतो समजा हे ग्रो मॅजिक, ब्लॅक मॅजिक चांगलं आहे म्हणतात रिझल्ट. आणि 100% वापरणार बी शेतकरी. कारण सर आपल्याला जोपर्यंत आपल्याला फायदा होणार नाही तोपर्यंत म्हणजे शेतकरी बी म्हणजे हे होणार नाही ना, की आता वापरल्याच्या नंतर कळालं की बाबा चांगला रिझल्ट आहे, की 100% शेतकरी घेणारच. चालेल. याच्यामध्ये मिरचीचे पण काही झाड येतील, काय फायदा झाला? मिरचीला सर फुलाची संख्या भरपूर वाढली. फुलाची आता इथं तरी छोटी आहे, तिकडे साईडनं चांगली मिरची मोठाली. मिरचीचे फुलं वाढले, काळोखी वाढली, ब्रांचेस बी ब्रांचेस बी मिळाले. एकंदरीत तुम्ही 100% समाधानी? हां, मी 100% समाधानी सर. चालेल सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद सर.